नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे। आता या महामार्गात नवीन जिल्हे आणि तालुके जोडले गेले आहेत आणि प्रकल्पाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे रोशन भोये आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे। या बदलामुळे काही जिल्ह्यांमधील मार्गाची आखणी बदलण्यात आली आहे। तसेच सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे। या सुधारित आराखड्यानुसार आता या महामार्गाचा खर्च तब्बल 1,01,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे। तसेच महामार्गाची लांबी 54 किलोमीटरने वाढून एकूण 856 किलोमीटर होणार आहे। नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मार्गात बदल करण्यात आले आहेत। या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ 18 तासांवरून फक्त 8 तासांपर्यंत कमी होणार आहे। यामुळे राज्यातील वाहतूक आणि पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे। या महामार्गामुळे महाराष्ट्रातील 13 जिल्हे, 40 तालुके आणि सुमारे 400 गावे जोडली जाणार आहेत। तसेच या प्रकल्पात एकूण 6 बोगदे बांधले जाणार असून 21 धार्मिक स्थळांना जोडणारा हा महामार्ग ठरणार आहे। या सुधारित आराखड्यानुसार हदगाव, कळमनुरी, वसमत, परभणी, औंढा नागनाथ, बार्शी, मड, पंढरपूर, माळशिरस, मान, खटाव, कडेगाव, पलूस, इस्लामपूर, करवीर, पन्हाळा, राधानगरी आणि भुदरगड हे तालुके आता या महामार्गाशी जोडले जाणार आहेत। मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने आधीची अधिसूचना रद्द केली होती। आता या सुधारित मार्गाची आखणी तयार करण्यात आली आहे। मित्रांनो, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माहितीनुसार लवकरच जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू होणार आहे। तुमच्या भागातून हा महामार्ग जाणार आहे का, हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा। बाकी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।